5 दिवसाचा दिवाळी थकवा घालवण्यासाठी आम्ही आज निघालो होतो जवळच्याच ठिकाणाला भेट द्यायला. 1 दिवसाची सुट्टी बाकी होती अजून, त्यामुळे म्हटलं अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देऊन यावी. भरपेट नाश्ता केला आणि आमची गाडी सुसाट गडाच्या दिशेने निघाली. लाडू तर कुठं जायचं म्हटलं की जामच खुश असतो. आजूबाजूच्या दऱ्या खोऱ्या हिरवीगर्द झाडी पार करत आम्ही गडाकडे निघालो. रस्ता जसं मागे जात होता तसं मन अभिमानाने भरून येत होतं. वारा जणू सांगत होता, स्वराज्य अजून जिवंत आहे. गडावर गेल्यावर एक वेगळाच भास होत होता. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. जणू काही आजूबाजूला महाराज आहेत, महाराजांचे मावळे आहेत असं वाटत होतं. आणि हो, खरंच ते तर आहेतच ना. आपल्या श्वासामध्ये आहेत, आपल्या संस्कारात इथला प्रत्येक दगड जणू काही महाराजांचा इतिहास सांगत होता. आणि हवेची झुळूक ही महाराजांच्या विजयाची साक्ष देत होती. अजून गडाच्या माथ्यावर उभे राहून सातारा शहराकडे पाहिलं की जाणवतं की हा फक्त किल्ला नाही, तर ही आहे आपल्या शौर्याची साक्षीदार भूमी. आणि इथे येणारा प्रत्येक जण आपल्या इतिहासाला स्पर्श करून जातो. आणि मनामध्ये एकच आवाज घुमतो, जय भवानी, जय शिवाजी.